आता बातमी आहे हिंगोलीतून। हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील 8वं ज्योतिर्लिंग प्रभू नागनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून रांगेत ताटकळत उभ्या असलेल्या भाविकांना पिण्याच्या पाण्यासह अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्यात। दरम्यान पैसे देऊन पासच्या माध्यमातून दर्शनाची सुविधा सुरू असल्याचाही काही भाविकांचा दावा आहे। या पाससाठी सुमारे 200 रुपये घेतले जात असल्याचं भाविक सांगतायत। त्यामुळे मुख्य दर्शन रांगेतील भाविकांना जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त होते। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन पवार यांनी। श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि त्यातच आज दुग्ध शर्करा योग म्हणजे आज नागपंचमी देखील आहे आणि भाविकांनी हिंगोलीच्या औंढा नागनाथ मधील 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केलेला आहे। कालपासून भाविकांनी या ठिकाणी यायला सुरुवात केलेली होती। कावडे असतील, टाळ मृदंगाच्या गजरामध्ये दिंड्या देखील या मोठ्या प्रमाणावर आलेल्या होत्या। आपल्यासोबत काही भाविक देखील आहेत। काका मला सांगा, आपण कुठून आलात, काय सांगता येईल? आम्ही पालमून आलो। कधी लागला होता वारी दर्शनाला? 12 वाजता लागला होता। दर्शन झालं? झालं कसं झालं? चांगलं झालं, व्यवस्थित झालं। काय भावना आहेत मनात? काय नाही, चांगली झाली। अजून काही आपल्या सोबत महिला देखील आहेत। काकू, आपण कुठून आलात, काय सांगता येईल? परभणीहून आलो। दर्शन झालं? दर्शन झालं पण काही सुविधा नाही तिथं, पाण्याची वगैरे घबराट झालं की गर्दा असं मधात आलं की निश्चितच बघायला गेलं तर या ठिकाणी भाविकांना दर्शनाच्या रांगेला पाण्याची सुविधा देखील प्रशासनाकडून केल्या जात नाही, अशी भाविकांकडून आता या ठिकाणी ओरड देखील निर्माण होत आहे। गजानन पवार, LS मराठी।